मित्र, सर्व धर्म परिषद संपल्यानंतर स्वामीजी काही अमेरिकेमध्ये काही ठिकाणी गेलेले आहेत आणि धर्म परिषद आणि त्याचा काही वृत्तांत आपण थोडक्यात मागील एपिसोडमध्ये पाहिला. या एपिसोडमध्ये शिकागो आणि काही अमेरिकेतील शहरामध्ये काही त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या भाषणं आणि गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मित्र, नरेंद्रचा बालमित्र असलेल्या हरमोहन मित्र यांनी स्वामीजीच्या सुप्रसिद्ध भाषणानंतर त्या संदर्भात एक लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिले की विवेकानंदांनी इतर धर्मातील सत्यांचा स्वीकार तर केलाच होता, पण मनुष्याने भयापोटी सत्कर्म न करता कर्म फलाच्या दृष्टिकोनातून ईश्वराला ते कर्म अर्पण केलं पाहिजे आणि फलाची अपेक्षा केली नाही पाहिजे. हे गीतेचे समर्पणाचा भाव त्यांनी आपल्या व्याख्यानामधून मांडला आणि तो मोठ्या आत्मविश्वासानं जागतिक व्यासपीठावरून मांडला. हे विशेष. तसंच रशियातील प्रिन्स बोलोस्की यांनी अतिशय प्रभावित होऊन अधिक खोलवर त्याचे विवेचन केले आणि नंतर म्हटले की मला मनुष्य घडवणारा धर्म पाहिजे, मॅन मेकिंग रिलिजन असे म्हणता येईल. असेच विवेकानंद सतत आपल्या भाषणामधून म्हणत होते. विवेकानंदाच्या अपूर्व यशाची खात्रीशीर बातमी केव्हा समजली, म्हणजे भारतामध्ये केव्हा समजली? त्या काळात अमेरिकेतील एक साधं पत्र किंवा एखादा वृत्तपत्राचा अंक भारतामध्ये पोहोचण्यासाठी 1 महिना तरी लागत होता. तारेनी बातमी लवकर समजत असे, पण त्यामध्ये त्रोटक शब्द असत. एका नियतकालिकामध्ये 23 सप्टेंबरच्या अंकामध्ये एक लेख होता, हिंदूज ॲट दी फेअर. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, मद्रास व कलकत्ता येथील काही वृत्तपत्रांनी हा लेख छापला. तेव्हा भारतात समजले की विवेकानंदाची मुलाखतही प्रसिद्ध झाली. अमेरिकेत काहीतरी विलक्षण घडत आहे जे आम्हा भारतीयांना गौरवास्पद आहे. ही वार्ता भारतभर पसरली आणि विवेकानंदाच्या यशाचे गुणगान करण्यात, स्वतंत्र अग्रलेख लिहिण्यात काही वृत्तपत्रे अग्रेसर होती. त्यामध्ये इंडियन मिरर, मद्रास टाइम्स, दी हिंदू हे वृत्तपत्र होते. आलमबाजार येथे मठातील गुरुबंधूंना विवेकानंदाच्या यशाची वार्ता खूप उशिरा कळाली. आपला नरेन हा हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून तिकडे अमेरिकेत आहे हे त्यांना माहीत होतं, पण अशा प्रकारे प्रसिद्धी मिळाली हे त्यांना काही दिवसानंतर, काही महिन्यानंतरही समजलं. दरम्यान अध्यक्ष हेनरी बेरोज यांनी सर्व धर्म परिषद संपल्यानंतर 2 महिन्यांनी त्या परिषदेचा सविस्तर वृत्तांत जो अधिकृत आहे तो 2 खंडामध्ये लिहिला आणि तो प्रसिद्ध केला. अर्थात भारतात त्यावेळेपर्यंत एक आनंदाची, उत्साहाची आणि अभिमानाची लाट पसरलेली होती. विवेकानंदाच्या या असामान्य कामगिरीमुळे भारतीयामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता. हिंदू धर्मामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली होती. नवचैतन्य आले होते. परिषदेनंतर पहिले निमंत्रण देणारे होते प्रसिद्ध विद्युत वैज्ञानिक प्राध्यापक एलिश. हायलंड पार्कमध्ये, म्हणजे हे सगळं शिकागोला त्यांच्या भव्य बंगला होता. वैज्ञानिकांसाठी मेजवानी त्यांनी आयोजित केली होती. त्यासाठी नामांकित वैज्ञानिकांना बोलवले होते. शास्त्रज्ञ अरिस्टॉन, प्राध्यापक हेसमन व विल्यम थॉप्सन हे त्या कार्यक्रमासाठी आले होते.
त्यांनी स्वामीजींना अनेक प्रश्न विचारले आणि स्वामीजींनी विद्युत ऊर्जेसंबंधी विवेचन करून सविस्तर अशी उत्तरं दिलेली आहेत आणि ते पाहून शास्त्रज्ञ सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. यानंतर स्वामीजींचा मिस्टर लायन यांच्या घरी निवास होता. लायन यांची नात कार्नेलिया फक्त 6 वर्षाची होती. निरागस कुतूहल आपपर भाव नसल्यामुळे ती स्वामीजींची मोकळेपणाने बोलत असे. मोर, पोपट, वानर यांच्या मनोरंजक गोष्टी स्वामीजी तिला सांगत असे. स्वामीजी ज्यावेळेस संध्याकाळी बाहेरून आल्याबरोबर कार्नेलिया म्हणत असे, मला गोष्ट सांगा. तसेच प्राध्यापक राईट यांचा मुलगा ऑस्टिन हा 10 वर्षाचा होता. आयुष्यात मोठा होण्यासाठी मार्गदर्शन स्वामीजी तर उपदेश करतच असत, पण काही पुस्तकं आणि अभ्यासही त्याचा घेत असत. कार्नेलिया स्वामीजींची आठवण सांगताना लिहिते, म्हणजे ज्यावेळेस कार्नेलिया मोठी झाली होती त्यावेळेस तर ती 6 वर्षाचीच होती, की अमेरिकन मुलींना उपलब्ध असणाऱ्या सुविधा भारतीय मुलींना उपलब्ध नाहीत याची खंत ते सतत व्यक्त करीत असे. माझी आजी एका महिला दवाखान्याची अध्यक्ष होती. तिच्याकडून अमेरिकन बालमृत्यूंचे प्रमाण किती आहे आणि भारतीय बालमृत्यूंचे प्रमाण किती आहे याची तुलनात्मक अभ्यास स्वामीजी करत असे आणि आजीशी चर्चा करत असत. कोणत्याही वयाची व्यक्ती असो, लगेच त्या व्यक्तीशी संवादाची तार जुळत असे. मिस्टर लायन यांची व स्वामीजींची नेहमी तत्वज्ञानावर चर्चा चालत असे. मिसेस लायन यांचे वागणे, चर्चा, चेहऱ्याची ठेवण, व्यक्तिमत्व अशा पद्धतीचं होतं की विवेकानंदांना आपल्या आईची आठवण येत होती. त्यामुळे स्वामीजी मिळालेली सर्व रक्कम त्यांच्याकडे जमा करत असत व त्याचा हिशोब सुद्धा त्याच ठेवत असत. शिकागो येथील विद्यापीठे तसेच कलाकृती, वेगवेगळ्या संग्रहालये, वस्तुसंग्रहालये ह्या दरम्यान त्यांनी पाहिली होती. एके दिवशी मिसेस लायन यांना मोठ्या उत्साहाने बाहेरून संध्याकाळी आल्यानंतर स्वामीजी म्हणाले, मला तिच्याविषयी खूप प्रेम वाटते. मिसेस लायन यांनी आश्चर्याने विचारले, कोण आहे ती भाग्यवान स्त्री? विवेकानंद हसले व म्हणाले, ती आहे संघटना, ऑर्गनायझेशन. कोणतेही काम पद्धतशीरपणे व्हायचे असेल तर एक सूत्रबद्ध संघटना असायला हवी आणि अमेरिकेत प्रत्येक क्षेत्रात एक तरी संघटना आहे. या अशा निरीक्षणातून मला बरंच काही शिकायला मिळाले. आपल्या गुरुबंधूंनी सुद्धा अशाच प्रकारे संघटित व्हावे, त्यासाठी मला काय करावे लागेल हा विचार स्वामीजींच्या मनात आला. आपल्या देशातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचा मेळ त्याच्याशी कसा घालावा यासाठी त्यांनी चिंतन केले. रामकृष्ण संघाच्या कल्पनेचे बीजारोपण त्यांच्या या मनात याच दिवशी रोवले गेले. एके दिवशी मिसेस लायन यांनी स्वामीजींना एका संगीताच्या कार्यक्रमात नेले. तेथील पाश्चात्य संगीत स्वामीजींच्या मनाला फारसे रुचले नाही, भावले नाही, पण त्यांनी मिसेस लायन यांना भारतीय संगीताची महती सांगितली आणि यातूनच आनंद निर्मिती होते. संगीत हे ईश्वराचे नादब्रह्म आहे असे भावपूर्ण शब्दात स्वामीजींनी सांगितले. स्वामीजींची बुद्धी व मन कोणत्याही अनुभवाचा स्वीकार करीत असत. छोट्या छोट्या गोष्टी, मग त्या कौटुंबिक का असेनात, त्यांच्या निरीक्षणातून सुटत नसे. जिज्ञासा, सौंदर्याची ओढ, माणसाविषयी कुतूहल याचा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वात होताच. शिकागो येथे प्रथम आपल्या घरात आश्रय देणाऱ्या महिला जॉर्ज हिल या होत्या. त्यांच्या 3 मुली इसाबेल, मेरी, हॅरिएट या त्यांच्याकडे राहत होत्या. त्या अतिशय बुद्धिमान होत्या, प्रेमळ होत्या, कलागुणी होत्या. दार्जिलिंगहून
1897 मध्ये मिसेस हेल यांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी उल्लेख केला आहे, इसाबेल सुंदर आहे कारण ती व्हीनस सारखी दिसते, आणि व्हीनस सुंदर आहे कारण ती इसाबेल सारखी दिसते. व्हीनस हा एक फ्रान्समध्ये पुतळा होता, त्याची आणि इसाबेलची तुलना स्वामीजींनी या ठिकाणी केली आहे. एका पत्रामध्ये 3 बहिणींना एकत्रितपणे ते म्हणतात, जे फार दुर्मिळ ते ईश्वरी देणगी घेऊन तुम्ही जन्माला आला आहात, अखेरपर्यंत अशाच राहा, असा आशीर्वादही त्यांनी दिला आहे. सर्व धर्म परिषदेत आपण उपस्थित राहू शकलो याला प्राध्यापक राईट कारणीभूत आहेत, याचा विसर त्यांना कधीही पडला नाही. परिषद संपल्यानंतर 2 ऑक्टोबरला स्वामीजींनी प्राध्यापक राईट यांना या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. अमेरिकेत स्वामीजी असताना ते अनेक वेळा पाश्चात्य वेशात पण दिसत असत. बहिरंगाला फारसे महत्व नसते, आपल्या विचारांना असते, आपल्या अंतरंगाला असते, हे स्वामीजींचे विचार ते वारंवार सांगत असत. योग्य विवेकपूर्ण विचारांचा स्वीकारही केला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. अमेरिकेतील उद्योगपतीचे मन भारतात उद्योग करण्यासाठी वळवावे व नवीन तंत्रज्ञान भारतीय लोकांना कळावे आणि रोजगार निर्माण होऊन 4-2 गरिबांना अन्न मिळेल अशी व्यवस्था व्हावी अशी स्वामीजींना मनोमन वाटत असे. म्हणून त्या जास्तीत जास्त उद्योगपतीची पण भेट त्यांनी अमेरिकेमध्ये घेतली आहे आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेत स्वामीजींनी व्याख्यान देण्यासाठी एका कंपनीशी करार होता आणि त्या कंपनीचं नाव होतं लायसियम ब्युरो. एका व्याख्यानासाठी $30 ते $80 त्यांना मिळत होते. निरनिराळ्या शहरामध्ये व्याख्याने आयोजित केली जात होती. भारतीय धर्म व संस्कृती याचा परिचय व्याख्यानाद्वारे पाश्चात्य जगाला करता येईल व तसेच भारतात जे काय करायचे त्यासाठी रक्कम पण उभारता येईल असा त्यांचा उद्देश होता. या व्याख्यानानंतर हिंदू धर्म व हिंदू समाज याबद्दल पण अमेरिकेतील लोकांच्या मनात जो गैरसमज आहे तो पण दूर करता येईल ही दूरदृष्टी त्यांच्या मनामध्ये होती. परिषद संपल्यानंतर शिकागो आसपासच्या ठिकाणी त्यांची अनेक व्याख्यानं झाली. त्यामध्ये प्रामुख्याने मॅडिसन, डे माइन्स, मिनिओपोलिस या ठिकाणी झाली. मात्र प्रवास धावपळीचा असे. त्यानंतर मोठमोठ्या शहरातल्या झंझावाती दौरा सुरू झाला. त्यामुळे लोक त्यांना सायक्लॉनिक हिंदू असं म्हणू लागले, म्हणजे वादळी व्यक्तिमत्वाचा हिंदू. ओयोवा सिटी, डेस मिनेस, डेट्रॉइट, हार्लफोर्ड, वेफेलो, बोस्टन, केम्ब्रिज, वॉशिंग्टन या ठिकाणी सुद्धा त्यांची व्याख्याने झाली. त्याप्रमाणे अनेक ख्रिस्ती धर्मोपदेशक सुद्धा त्यांचे घनिष्ठ मित्र बनले. स्वामी विवेकानंदांना अनेक ठिकाणी व्याख्यानासाठी त्यांनी निमंत्रित केले होते. शिकागोच्या वास्तव्यात सुप्रसिद्ध नास्तिक इंगरसोल यांच्याशी त्यांचा एकदा परिचय झाला. अनेक वेळा त्यांची व स्वामींची नंतर भेट झाली. धर्म आणि तत्वज्ञानावर चर्चा त्यांची आणि इंगरसोल यांची होत असे. इंगरसोल पुरते नास्तिक होते, तर विवेकानंद धर्म जपणारे, त्याचं तत्वज्ञान सांगणारे, जोपासणारे. इंगरसोल एके दिवशी चर्चेच्या ओघात म्हणाले, या जगात मी जिवंत आहे तोवर जास्तीत जास्त सुखाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करेल. या जीवनरूपी संत्र्यातील थेंब न थेंब पिळून मी घेत असतो आणि पुढच्या क्षणाचा आपल्याला भरोसा देता येत नाही. यावर विवेकानंद म्हणाले, मला हे नक्की माहित आहे, मी मृत्यू पावणार नाही, कारण मी पुन्हा जन्म घेईल. मी आत्मा आहे, मला कशाचाही भय नाही. त्यामुळे मला धांदल आणि गडबड करण्याचं कारण नाही. त्यामुळे मी जीवनरूपी संत्र्याचा आनंद शांतपणे व्यवस्थितपणे घेऊ शकतो.
विवेकानंद परिषद संपल्यानंतर ज्या अनेक ठिकाणी राहिले त्यामुळे बरेच शिकण्यास मिळाले, विविध प्रकारचे अनुभव आले असे विवेकानंद म्हणतात. तसेच संसारातील दुःखाच्या व सुखाच्या प्रसंगी त्यांच्या पावन सहवासात काही क्षण घालवता यावेत असे यजमान, श्रोते व शिष्यांना वाटत असे. स्वामींच्या सहवासात चिंता क्लेश नाहीसे तर होतातच, पण जीवनात एक आनंद, एक प्रसन्नता, नवा प्रकाश मिळतो याबद्दल सर्वांची खात्री झाली होती. जेव्हा त्यांची ख्याती युरोप व अमेरिका खंडात पसरली त्यावेळी असाच एक प्रसंग. मॅडम एम्मा काल्वे ह्या प्रख्यात गायिका व रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध कलाकार, त्या फ्रेंच होत्या आणि मेट्रोपॉलिटन ऑपेरा या कंपनीसाठी ते काम करत होत्या. एवढी कीर्ती आणि अमाप प्रसिद्धी, प्रचंड लोकप्रियता लाभूनही त्या मनातून खूप निराश, दुःखी, कष्टी होत्या. गरजेपुरतेच लोक त्यांच्या जवळ येतात व आपल्या सौंदर्याचा व संपत्तीचा फायदा घेतात. या अनुभवामुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले होते. निरपेक्ष उत्कट प्रेमाचा स्पर्शही त्यांच्या आयुष्यात आजपर्यंत झाला नव्हता. या निराशाजनक आयुष्यात काही प्रकाश दिसावा म्हणून तिच्या एका मैत्रिणीने हिंदू संन्यासी विवेकानंद यांना भेटावे असा सल्ला दिला. एके दिवशी ती विवेकानंदाला भेटण्यासाठी त्यांच्याकडे आली. त्यावेळी तिचे मन अतिशय उद्विग्न होते, दुःखी होते. तिच्या 6 वर्षाच्या मुलीचा नुकताच पेटून मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे 2 वेळा तिचा प्रेमभंगही झाला होता. आता काल्वे ह्या बाहेरच्या गॅलरीत एका खुर्चीवर बसल्या होत्या आणि त्या विवेकानंदाची बोलवण्याची वाट पाहत होत्या. काही वेळानंतर शेजारच्या खोलीतून विवेकानंदाचा आवाज आला, ये मुली ये. काल्वे खोलीत गेल्या त्यावेळी विवेकानंद हे ध्यानाच्या अवस्थेत बसलेले होते. मस्तकावर फेटा, भगवी कपनी आणि त्यांची दृष्टी जमिनीकडे होती. त्याच अवस्थेत स्वामीजी हळुवार स्वरात म्हणाले, मुली किती विषण्ण वातावरण तुझ्या भोवती आहे. मन शांत करणे फार आवश्यक आहे. मला तुझी पूर्ण माहिती आहे. एखादं पुस्तक वाचावं तसं तुझं मन मला स्पष्ट दिसत आहे. काल्वेला आश्चर्य वाटलं की आपण काही सांगण्याच्या आधीच स्वामीजींनी जीवनपट कसा सांगितला, आपली मनस्थिती कशी जाणली, त्या खाजगी गोष्टी आपण मैत्रिणी जवळ सुद्धा बोलून दाखवल्या नाहीत, त्या स्वामीजींना कशा माहीत झाल्या. आणि काहीतरी अद्भुत आणि अतिमानवीय आहे हे तिच्या लक्षात आले. विवेकानंद पुढे म्हणाले, पुन्हा एकदा मन आनंदी आणि प्रसन्न ठेव. तुझ्या भावनांना एखाद्या मार्गाने वाट मोकळी करून दे. तुझ्या आत्मिक स्वास्थ्यासाठी याची गरज आहे. दुसरी एक घटना आहे ती धनवंताच्या संबंधित आहे. म्हणजे जॉन डी रॉकफेलर हे त्यांचे नाव. ते उद्योगात खूप धनाढ्य महत्व होते. त्यांचा व्यवसाय फार मोठा होता. त्यांना सर्व काही जवळ असूनही मनाला शांती नव्हती. हा त्यांचा प्रश्न होता. बंगला, गाडी, सुखसुविधा, नोकर चाकर त्यांच्याकडे होते, पण ते अनेक वर्षापासून अस्वस्थ होते. त्यांच्या सहकार्याने त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही संन्यासी विवेकानंद यांना एकदा भेट घेण्याचा. एके दिवशी रॉकफेलर हे विवेकानंदांना भेटण्यासाठी आले होते. मग नोकराने दार उघडले. नेहमीच्या शिष्टाचार बाजूला ठेवून रॉकफेलर विवेकानंदाच्या खोलीत एकदम शिरले. स्वामीजी ध्यानामध्ये मग्न होते. त्यांनी मान सुद्धा वर केली नाही. पाहणे, स्वागत करणे तर दूरच राहिले. थोड्या वेळानंतर विवेकानंदांनी त्यांच्याकडे नजर टाकली व त्यांच्या जीवनातील कोणालाही माहीत नसलेल्या अनेक घटना सांगितल्या. रॉकफेलर थोडे आश्चर्यचकित झाले. विवेकानंद पुढे म्हणाले, तुम्हाला जी संपत्ती मिळाली आहे
त्याचे तुम्ही केवळ माध्यम आहात. ईश्वराने तुम्हाला ही संधी दिली आहे. तुम्ही लोकांचे भलं करावं, तुमची संपत्ती काही हिस्सा दान करा, इतरांचं कल्याण करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, याचे ईश्वराचा आभार माना. आणि त्यामुळे ते भरून गेले आणि त्यांनी पुढे मदत केलेली आहे. आज त्यांची कंपनी अमेरिकेतील संबंधित कंपनी जी आहे ती सामाजिक कार्यासाठी काही हिस्सा देत आहे. यानंतर मेम्फिस या शहरातील एका क्लबने त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. या शहरातील काही विद्वान, धर्म उपदेशक, शास्त्रज्ञ या क्लबचे सभासद होते. त्यांच्यावर स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा प्रभाव होता. या निमंत्रणानुसार स्वामीजी व्याख्यानासाठी त्या मेम्फिस शहरामध्ये गेले आहेत. मित्रो, धन्यवाद. भारत माता की जय.